मी नीलम रेसिपी आणि व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर आपली आजची रेसिपी आज करणार आहोत दोडका। चला तर आपण आजची रेसिपी पाहूया। तर आपण घेतलेला आहे दोडका। ह्या दोडक्याची आपण शिरा काढून घेणार आहोत। आपण कट करून घेणार आहोत आणि त्याच्या शिरा काढून घेणार आहोत। तर झालेले आहेत आपल्या शिरा काढून। तर आपण हे कट करून घेणार आहोत। उभेही कट करून घेणार आहोत। मसाला आपल्याला यात भरता येईल। दोडका झालेला आहे आपला कट करून। आता याला पाण्यामध्ये आपण ठेवणार आहोत। बारीक कांदा चिरून घेणार आहोत आता आपण। कांदा बारीक चिरून झालेला आहे। एका प्लेट मध्ये आपण कांदा घेणार आहोत। आता त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपण बारीक मीठ घेणार आहोत। अर्धा चमचा आपण घेणार आहोत हळद, अर्धा चमचा जिरे, थोडीशी हिंग पावडर, लाल मिर्च पावडर, गरम मसाला, लसूण खोबरं ऍड करून घेणार आहोत। 1 ते 1.5 चमचा लाल मिसळलेली चटणी, शेंगदाण्याचा कूट 3 चमचे, मसाला आता आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत। मसाला झालेला आहे आपला तयार। मिक्स करून दोडक्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं ते पण आपण पाणी काढून घेतलेलं आहे। मसाला भरून घेणार आहोत। भरून झालेला आहे मसाला दोडक्यामध्ये। 1 चमचा आपण तेल घेणार आहोत आहे। आता यामध्ये आपण मोहरी ऍड करणार आहोत। कढीपत्ता, हे फोडून घेतलेले आपण दोडके तेलामध्ये आपण राहिलेला मसाला आहे तो ऍड करून घेतलेला आहे। 5 मिनिटं ही भाजी वाफवून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत। चला तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत। भाजी आपली वाफवून झालेली आहे। आता यामध्ये आपण पाणी ऍड करून घेणार आहोत। पाणी ऍड केल्यानंतर कुकरची 1 शिट्टी काढून घेणार। तयार झालेली आहे दोडक्याची भाजी। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। भेटूया आपण अशा नवनवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय।